नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला व्हॉट्सअपला एक काल मेसेज आला की मी पोळ्याच्या आमुष्यामध्ये अँट्राकॉल बुरशीनाशक वापरू की M45 वापरू आणि मी बॅटरी पंपाने 15 लिटरच्या फवारणी करणार आहे, तर मी किती प्रमाण वापरू। आता शेतकरी मित्रांनो, बॅटरी पंपाने जर तुम्ही फवारणी करणार असाल तर तुम्ही हे बुरशीनाशक वापरणं कितपत योग्य आहे हे मी आधी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राइब करा, ही मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो। आता होतं काय, आपण जेव्हा बॅटरी पंपाच्या साहाय्याने आपली कपाशी मोठी झाल्यानंतर देखील फवारणी करतो तेव्हा आपल्याला त्यात काय नुकसान बघायला मिळते ते आधी आपण समजून घेऊया, आणि पेट्रोल पंपाच्या साहाय्याने जेव्हा आपण फवारणी करतो तर आपल्याला काय फायदा होणार तेही समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण पेट्रोल पंपाच्या साहाय्याने फवारणी करणार आहे तर आपल्या झाडाला पूर्णपणे औषध लागलेलं बघायला मिळतं। हवा असते पेट्रोल पंपामध्ये, हवाच्या प्रेशरने आपल्याला पानाच्या खालच्या बाजूने चांगल्या पद्धतीने आपण जे कीटकनाशक फवारतोय ते आपल्याला लागलेलं बघायला मिळतं। म्हणजे आपल्याला रिझल्ट पेट्रोल पंपाच्या साहाय्याने चांगला बघायला मिळणार हे 100% खरं आहे। आता बॅटरी पंपाने जेव्हा आपण फवारणी करतो फक्त आपल्याला पानाच्या वरच्या बाजूनेच ते औषध लागलेलं बघायला मिळतं आणि पानाच्या खालच्या बाजूने ते लागत नाही। आणि प्रत्येक कीटकनाशक बुरशीनाशक हे ट्रान्सलेमिनार ॲक्शनचं नसतं की वरून जरी लागलं तर खालून जाऊन ते कार्य करेल। त्यामुळे फक्त वरचेच आपल्याला बुरशी व कीटकावर नियंत्रण बघायला मिळेल, पण कीटक जास्त प्रमाणात पानाच्या खालच्याच बाजूने असतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बॅटरी पंपाने फवारणी करणार असाल तर तुम्ही कोणतंही कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड किंवा कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरणं चुकीचं आहे। आपण 100% यामध्ये सिस्टेमिक बुरशीनाशक व सिस्टेमिक कीटकनाशक वापरणं गरजेचे आहे। म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही कीटकनाशक आपल्याला बॅटरी पंपाच्या साहाय्याने फवारणी केली तरच 100% रिझल्ट मिळणार आहे। नाहीतर जिथे जिथे फक्त स्पर्श होणार स्पर्शजन्य कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा, तिथलीच बुरशी व कीटक आपल्याला नियंत्रित झालेले बघायला मिळणार आहे आणि बाकीच्या झाडावर तो रोग तसाच राहणार आहे। त्यामुळे या फवारणीमध्ये आपण बॅटरी पंपाच्या साहाय्याने फवारणी करत असताना आपण सिस्टेमिक बुरशीनाशक व कीटकनाशक नक्कीच वापरा। पेट्रोल पंपाच्या साहाय्याने तुम्ही कोणतंही वापरू शकता, रिझल्ट मिळणारच आहे, पण बॅटरी पंपाच्या साहाय्याने फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती की आपण सिस्टेमिकच फक्त आंतरप्रवाही बुरशीनाशक व कीटकनाशक वापरा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा। चॅनलवर आणखी आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।